बैठक झालेली तुमची ही कन्फर्म आहे? बैठक झाले, सगळं झालं. आम्ही त्यांच्या मुलाला बिनविरोध सीट दिलेली आहे. सोबत मंत्री भरतशेठ गोगावले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल, नवी योजना आणलेली आहे आणि या योजनेची चर्चा आजच तुम्ही केली आहे. नेमकं ही योजना आजपासून VBG रामजी ही योजना आज आम्ही लागू केली कालपासून. आज त्याचं संपूर्ण देशभर प्रसिद्ध माध्यम झालेलं आहे आणि आज आम्ही आमच्या सभागृहामध्ये आमच्या कॅबिनेटला आम्ही ते सांगितलेलं आहे. आणि अत्यंत चांगली योजना, लाभदायक योजना कष्टकरी शेतकरी मजुरांसाठी आहे. पूर्वी मजुरी 100 दिवसाचे दिवस मिळायचे, आता 125 दिवसावरती आलेले आहे. पूर्वी मजुरी 297 रुपये होती, आता ते 317 रुपये झालेले आहे. आणखीन पुढं वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि जी वाढीव कामं आहेत ती कामं अत्यंत चांगल्या स्वरूपाची ग्रामपंचायत, शेतकरी, कष्टकरी सगळ्यांच्या हिताची आहेत आणि म्हणून करता ही योजना चांगली आहे. नाही, एकंदरीत किती कामं असणार आहेत या संपूर्ण योजना? 318 कामं आहेत. आणि याचा काही टार्गेट असणार आहे का की बाबा एवढ्या मजुरांपर्यंत ही योजना पोचलीच पाहिजे? मागल त्याला काम. आता आम्ही मागच्या वेळेला जवळजवळ मुकातरामाने आता मजुराला काम असं म्हणताय. या सगळ्या गोष्टी होत असतात. योजनेत राम आणि मजुराला काम. योजनेत राम आणि मजुराला काम. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना म्हणजे आता ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये याची काही कार्यशाळा राबवली जाणार आहे का? याची काही कार्यशाळा आम्ही मंगळवारी घेण्याचं ठरवलेलं आहे आणि तसं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. त्याची आम्ही तयारी करतो आहे. कारण पाऊस आहे, बाहेर कुठं हे करण्यापेक्षा इथल्या इथे होईल तेवढं बरं आहे. आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्री आम्हाला आज उद्या सांगतील. ही कागदावरची योजना सत्यात अवतरण्यासाठी एकंदरीत किती दिवस लागतील, या संदर्भात काही आढावा घेतलेला आहे तुम्ही? कालपासून 1 तारखेपासून ही योजना लागू झालेली आहे. आता त्याचे पैसे मंजूर झालेले आहेत. 4,420 कोटी रुपये हे केंद्राने आम्हाला दिलेले आहेत. जो आमचा महाराष्ट्र शासनाचा हिस्सा आहे त्याच्यामध्ये पण आम्ही आत्ता मुख्यमंत्र्यांशी बोलून तेही वर्क करत आहेत. त्यामुळे काळजी काही राजकीय प्रश्न आहेत. बच्चू कडू यांची वक्तव्य फार चर्चेत आहेत. ते म्हणत आहेत की आता सचिन अहिर आले, त्याच नंतर अजून त्यांची संपूर्ण टीम येईल. नेमकं काय म्हणजे प्रकरण काय? तुमच्या कानावर काय आलंय का बाबा? कानावर काय नाही आहे. टायगर 3 अजून सक्रिय आहे असं काय? त्याची दिशा शिंदे साहेबांना विचारावं, शिंदे साहेब सांगतील. नाही, पण तुम्हाला काय असं वाटतं का? मला अजून नाही कळलं, पण मी बच्चू कडूला विचारतो. नाही, पण ऑपरेशन आता टायगर झालेलं आहे, म्हणजे अगदी काय थोडक्यात राबवण्यात आलेलं आहे. परंतु आता पुढे ऑपरेशन रायगडचं काय? नेमकं पालकमंत्री रायगडचं होतं. परवा आम्ही गेलो होतो, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलं आणि परवा ठरलेलं आमचं. त्यामुळे ते पण होईल, काळजी करू नका. नाही, पण या सगळ्या गोष्टी होत असताना नेमका जो काही रायगडचा इतिहास आहे तटकरे आणि गोगावले यांचा, मग त्यानुसार तुम्हाला वाटतं का यंदा तरी हा दगाफटका होणार नाही किंवा यंदा जे आश्वासन? बैठक झालेली तुमची ही कन्फर्म आहे? बैठक झाले, सगळं झालं. आम्ही त्यांच्या मुलाला बिनविरोध सीट दिलेली आहे. त्यामुळे आमचं पण पालकमंत्रीपद त्यांनी बिनविरोध ठरवलेलं. म्हणजे विरोध हा संपलाय दोघांचा? हो, वाद संपलेला आहे. तटकरे संपला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी मंत्री भरतशेठ गोगावले होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर VG रामजी ही नवी योजना जी आहे ती आता सरकारकडनं लागू करण्यात आलेली आहे. ही आता कागदावरती जरी असली तरी येणाऱ्या काळामध्ये कार्यशाळा या योजनेसंदर्भात विधानभवनामध्येच म्हणजे मंगळवारी कार्यशाळा असणार आहे. या योजनेमार्फत मजुरांना जी आहे ती कामं दिली जाणार. त्याचबरोबर जे पैसे होते पूर्वीचे त्यामध्ये देखील वाढ करण्यात आल्याची माहिती स्वतः रोजगार हमी मंत्री आहेत भरत गोगावले यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर काही राजकीय प्रश्नांना देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे. रायगडचा प्रश्न कधी सुटणार, म्हणजे रायगडचा पालकमंत्री पदाचा प्रश्न कधी सुटणार, तर त्यांनी सांगितलं लवकरच सुटेल हा प्रश्न. या संदर्भात तटकरेंसोबत संपूर्ण चर्चा झालेली आहे. तटकरे आणि गोगावले यांचं वैर जे आहे ते संपलेलं आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह. तुम्ही पाहतात लोकमत.